असं म्हणतात. संयम ठेवणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीच हार मानावी लागत नाही. कारण संयम हीच ती शक्ती आहे जी कठीण काळालाही सोपा बनवते. एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याची सर्वात मोठी ताकद होती त्याचा संयम. एका वर्षी अजिबात पाऊस पडला नाही. शेतं कोरडी पडली, पिकं नष्ट झाली. गावातील इतर शेतकरी निराश होऊन शेती सोडू लागले. पण रामूने हार मानली नाही. त्याने विचार केला, जर आज हार मानली तर उद्या जिंकणार कसा? तो रोज आपल्या शेतात मेहनत करत राहिला. पाण्याची कमतरता असूनही त्याने आशा सोडली नाही. काही दिवसांनी अचानक हवामान बदललं. काही ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. रामूची मेहनत आणि संयम फळाला आला. त्याचं पीक संपूर्ण गावात सर्वात चांगलं झालं. या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की संयम ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. कारण संयमाचे फळ नेहमी गोड असते.